काय मित्रांनो, गुड मॉर्निंग. झाली की मित्रांनो चहा पाणी आपली चालली मित्रांनो. इकडं भाजी आहे पण इकडं बाळूचं चाललंय स्कूलचं आवरणं. त्याची शेंगा आहे, तुला जी आवडतात ना ते वालाच्या शेंगा. तू म्हणला होता ना वालाच्या का कशाच्या शेंगा वायाराच्या. हा, तर मित्रांनो बाळूचं आवरण चालू आहे, त्यांचं तिकडं आवरण चालू आहे आणि आपलं इकडं आवरण चालू आहे. तर आपल्याकडं आता भाजीचं आहे. आपण पहा काय भाजी करायला. डब्बा आहे आज टिफिनचा. हे बा इकडे शेंगा आपण टाकल्या होत्या मित्रांनो, त्या वालाच्या शेंगा. तुमच्या इकडं काय म्हणतात, अलग अलग म्हणतात, घेवड्याच्या पण म्हणतात नाही का. तर मग आपण त्याच बनवल्या आहे का ना. आता बाळूला टिफिनला ह्याच शेंगा द्यायच्यात, त्यामुळं आधी शिजवून घ्यावं लागतात पाणी वगैरे टाकून नाही का. आता आपण बनवू पुढची प्रोसेस. इकडं कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण सगळं घेतलंय. आता बघा तुम्हाला कशी बनवून दाखवतो. शेंगा काढून घेऊ याच्यात आता. गरम असते बाळूला झालाय उशीर मित्रांनो, त्याच्यामुळं आपल्याला बी गडबडीनच कर. बाळू धिंगाणा हा आवरायचं नाही मग मस्ती करायलाच मी लागलोय तुला भाजी करून द्यायला. मित्रांनो आता याच्यात तेल टाकलं तुम्हाला सांगतो. आता जिरे मोहरी टाकून हे तर कंपल्सरी टाकतात भाज्याला आहे का नाही, प्रत्येक भाज्याला आहे का नाही. कस काय रे, ते झालं की तुम्हाला माहिती आहे कांदा कापून घेतला आहे का नाही, आणि कांदा टाकून घेऊ. मला तिकडून एक चमचे घेऊ हे मिक्स करायला. लवकर घे आधी. तेव्हा मित्रांनो कांदा झाला बरं का. कढीपत्ता टाकून देऊ थोडासा, म्हणजे टेन्शनच नाही राहणार आहे का नाही. आणि थोडासा लसूण घेतलाय. लसूण नाही टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही, थोडासा टाका कुठून आहे का नाही, चांगली होती चवीला. बाळू किती वेळ आहे तुला अजून? 10 मिनिटात जाईल. होईल का भाजी? बर. ते पण मित्रांनो आता याच्यात मसाले टाकून देऊ. आपल्या सोयीनं टाकायचे. थोडीशी हळद टाका, थोडीशी लाल तिखट आहे का नाही, आणि थोडासा कांदा मसाला टाकायचा. हे कांदा लसूण मसाला म्हणजे परवीनचा असते आहे का नाही. थोडे थोडे टाकून घ्यायचे. असं मस्त फ्राय करून घ्यायचा. याला काय ह्या भाजीला काही जास्त मसाला नाही लागत, छान लागते. फक्त शेंगा उकळून घ्यायचे आहे का नाही. आणि तुम्हाला माहिती आहे अरुण भाऊ वाजतात होते. अरुण भाऊ सगळ्या भाज्या येतात आहे का नाही, काय अवघड नाही. आणि आपलं टमाटर तर नॉर्मल समजा राहतच आहे का नाही. मिठाचं कुठे आहे, थोडंसं मीठ टाकून घेऊ ठीक आहे. कसं आहे मित्रांनो, त्याला बी आवरून लागलं तर आहे का नाही, पटकन काम होत आहे. आता येणं चपाती केल्यात पुन्हा ते बाळूच्या टिफिनसाठी. आता येरी मारत बाळूला खावं लागते पोहे नाही तर खिचडी. अभ्यास केला का? काढ लवकर लवकर, टीचर मग तुला मार दे. काढ आहे का? बरं बरं. कायचं औषध हे होतं ते औषधीचं बाळूचा औषधाचा चाललाय लिहिणं आहे का नाही. ते आता मसाला झाला का, हे शेंगा द्यायच्या टाकून द्यायच्यात. काय नाही एवढं भाजी नाही सोपी भाजी आहे. फक्त थोडंसं 5-1 मिनिटं खालीवर करून घेतलं तर छान होती आहे का नाही.
चवीला मस्त लागते मित्रांनो. नंबर एक बा कशी दिसायली. आता वरून थोडी कोथिंबीर टाकली की ओकेच भाजी आहे का नाही. आजचा बेत झाला आपला ह्यो. आता दुसरा बेत आपल्या मागे एक कुठं नाही मित्रांनो. आपल्याला रूम बघायची आज, कारण की दुसरीकडे पाहायची. आता हे कसं याचं जरा आता आपल्याला परवडत नाही एवढं भाडं द्यायला आहे का नाही. आणि त्याच्यामुळं आज तेच काम आहे आपल्याला स्वतः बघावं लागेल. त्याला नाही होणार. कसं असतंय अरुण भाऊची सध्या वेळ वाईट आहे हे का, त्याच्यामुळं प्रॉब्लेम. तर हे बघ भाजी झाली नंबर एक. आता कोथिंबीर टाकून देऊ त्याच्यात वरून, म्हणजे काय होईल चव अजून वाढन आहे का नाही. आता याच्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही शेंगदाणे जरी टाकले बारीक कुटून समजा तरी बी चालते, आणि नाही टाकले तरी बी चालते. तर चला एक लाईक टाका अरुण भाऊच्या बेतला आहे का नाही. आवडी तुला भाजी. बाळूचं आज काय बिघडे काम. हा भूक नाही लागली.